हा 150 फुटी कचरा राक्षस एका रात्रीत उभा राहिला का? नाही. त्याला गेली 34 वर्षे पोसला गेला, वाढवला गेला आणि मग तोच उलटला. आता त्याला पोसणारे कोण? हा डोंगर उभा करणारे कोण? आणि त्यासाठी जबाबदार कोण? आज एलएस मराठीकडून अगदी नावानिशी पोलकोल होणार. पालिकेची, ठेकेदाराची, कंपनीची. 150 फुटांचा राक्षस ढासळला आणि त्याखाली 9 निष्पापांचे जीव गेले. ठिकाण कोणतं तर पिंपरी चिंचवड मधील मोशी कचरा डेपो आणि तारीख होती 8 जुलै. पण हा 150 फुटी कचरा राक्षस एका रात्रीत उभा राहिला का? नाही. त्याला गेली 34 वर्षे पोसला गेला, वाढवला गेला आणि मग तोच उलटला. आता त्याला पोसणारे कोण? हा डोंगर उभा करणारे कोण? आणि त्यासाठी जबाबदार कोण? आज एलएस मराठीकडून अगदी नावानिशी पोलकोल होणार. पालिकेची, ठेकेदाराची, कंपनीची. पाहुयात 150 फुटांचा कचरा राक्षस. 9 जणांना गिळलं. गुन्हा दाखल करण्याचं आता शहाणपण सुचलं. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी. 8 जुलै मोशी डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत अँटोनी लारा रिन्युएबल कंपनी चालवते. दुपारी अचानक 150 फूट उंचीचा कचऱ्याचा डोंगर ढासळला थेट इमारतीत. इमारतीचे 3 मजले होते, पण परवानगी फक्त तळमजल्यालाच होती. मग वरचे 2 मजले कुणाच्या परवानगीने उभे राहिले? आजपर्यंत उत्तर नाही. 84 तास शोध कार्य चाललं. एनडीआरएफ, अग्निशमन, सैन्य सगळे उतरले, पण हाती काय तर 9 मृतदेह लागले. या दुर्घटनेची चाहूल देणारी सगळ्यात धक्कादायक माहिती काय आहे माहिती आहे? 1 महिन्यापूर्वीच इथली चिमणी कोसळली होती. धोका दिसत होता, तरीही काम सुरूच होतं. चला आता पोलखोल करायला सुरुवात करू. पहिली पोलखोल, पालिका आणि कंपनी. प्रश्न पहिला, कचऱ्याचा डोंगर 150 फुटांपर्यंत वाढलाच कसा? 1991 पासून डेपो सुरू. 2017 पासून कचऱ्याचा डोंगर फुटाफुटानं वाढतच चाललाय. दररोज 1440 टन कचरा टाकला जातोय. क्षमता संपली तरी टाकला जातोय. प्रश्न दुसरा, ही बेकायदा इमारत उभी राहिलीच कशी? शहर अभियंता स्वतः म्हणतायत परवानगी फक्त तळमजल्याला, मग वरचे 2 मजले कुणाच्या आशीर्वादानं? प्रश्न तिसरा, प्रकल्पाची मुदत संपली होती? होय. हरित लवादाच्या कागदपत्रांनुसार वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची मुदत महिनाभर आधीच संपली होती. तरीही प्रकल्प सुरू होता. राखेची विल्हेवाट कुठं लावली त्याचं तर रेकॉर्डच नाही. आणि आता 9 जणांची राख सापडण्याची वेळ आल्यावर महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी म्हणतायत कंपनीवर गुन्हा दाखल करा. सूर्यवंशी साहेब, यालाच म्हणतात वराती मागून घोडं. आता त्याला कितीही दामटा, जीव गेल्यावर त्याचा काय फायदा? आता दुसरी पोलखोल, ठेकेदारांचं वजनदार अर्थकारण. हा तर सर्वात मोठा घोटाळा. ठेकेदारांचं वजनदार अर्थकारण. शहरात दररोज 1200 ते 1300 टन कचरा निघतो. महापालिका ठेकेदाराला दररोज 30 ते 32 लाख रुपये देते, पण दर ठरतो कशावर? कचऱ्याच्या वजनावर. आता तुम्ही विचाराल, कचऱ्याच्या वजनावर म्हणजे काय? सांगतो. कचऱ्याचं वजन जितकं जास्त तितकं बिल जास्त. म्हणूनच कचऱ्याच्या गाड्यांमध्ये माती आणि राडारोडा मिसळला जातो. वजन वाढवायचं आणि लूट करायची. मोशीच्या डोंगरात ठिकठिकाणी दिसणारे मातीचे ढिगारे हा त्याचाच धडधडीत पुरावा. थोडक्यात अधिकारी, राजकीय नेते मंडळी आणि ठेकेदार यांचं साटलोट आणि भरडला जातो बिचारा सर्वसामान्य नागरिक. बचाव कार्यात हलगर्जी झाली असा सवाल मृतांच्या नातेवाईकांकडून केला जातो. का बरं असं म्हटलं जातंय तेही ऐकू. पहिले 2 दिवस फक्त एक जेसीबी होता. जेव्हा अतिक्रमण तोडायचं होतं तेव्हा तर 100 जेसीबी, 50 पोकलेन मैदानात उतरले होते.
पण इथं तर 23 लोक अडकले होते. मग इथं का नाही दाखवली गेली तत्परता? आत किती जण अडकलेत याची माहिती 8 तास तर कुणाकडेच नव्हती. नातेवाईकांना 4 दिवस खोटी आशा दाखवली गेली आणि मृतदेह मात्र मागच्या दारानं नेले. खरं तर दुर्घटना घडण्यापूर्वी 2 दिवस आधीच कचरा सरकत होता. बॅरिकेड्स लावले गेले होते. मग त्याच वेळी उपाययोजना का केली नाही? प्रतिबंधात्मक कामात कमिशन मिळत नाही म्हणून? आणि आता सर्वात मोठा प्रश्न, जबाबदारी कोणाची? ही नैसर्गिक आपत्ती नाही, ही नियमांकडे केलेल्या दुर्लक्षाची आपत्ती आहे. आता या मोशी दुर्घटनेला जबाबदार कोण? महापालिका? होय, महापालिका, जिनं बेकायदा मजले चढत असताना त्याकडे डोळे झाक केले. अँटोनी लारा कंपनी? होय, अँटोनी लारा कंपनी, जिनं मुदत संपूनही प्रकल्प चालवला. ठेकेदार? होय, ठेकेदार, ज्यांनी कचऱ्यात माती मिसळून लूट केली. राजकीय पक्ष? होय, राजकीय पक्ष, ज्यांचं वर्षानुवर्षे यावर नियंत्रण आहे. आणि आता जाता जाता महापौर म्हणतात नियतीपुढे प्रयत्न अपुरे. आयुक्त म्हणतात 84 तास झोपलो नाही. पण प्रश्न आहे, दुर्घटना होण्याआधी तुम्ही कुठे होतात? नोटीस, गुन्हा, चौकशी ही कागदी कारवाई नको. जेल हवी, बडतर्फी हवी, नुकसान भरपाई हवी. कारण कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली माणसं चिरडून मरतात हे दृश्य कुणीच कधी विसरू शकणार नाही. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, 9 जीव गेले याचं काय? याची जबाबदारी नक्की कोणाची? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये जरूर लिहा #मोशीला न्याय हवा.